बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो चाळीसगाव मध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर चेतन भाटीवालजी. मास्टर इंजिनियर म्हणण्याचं कारण अर्थात त्यांनी मास्टर्स केलं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधून आणि आता ते आपल्या कामातही मास्टर्स आहेत. गेल्या 5-6 वर्षापासून ते या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात, ज्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही गव्हर्नमेंट आहेत, काही कमर्शियल आहेत, त्याच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतात. त्यांचा आजवरचा हा अनुभव कसा होता, त्यांचा प्रवास कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे थेट गप्पांना सुरू करूया. पहिला प्रश्न अर्थातच असा विचारायचा आहे थोडं तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे KG to PG असा प्रवास आम्हाला तुमच्याकडून ऐकायचा आहे की लहानपणी तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, मास्टर्स कुठून केलं आणि सगळ्यात महत्वाचं इंजिनिअरिंग म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये वळण्यामागची प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण सिव्हिल इंजिनियर बनावं? तर काय सांगा. माझं प्रायमरी एज्युकेशन गावातच चाळीसगावला झालेलं आहे. 9वी पर्यंत मी 8वी पर्यंत चाळीसगावला ABI स्कूलला शिकलो. त्यानंतर पुण्याला 10वी पासआउट, 12वी पासआउट पण पुण्यामधून MIT कॉलेज, डिग्री DY पाटील आकुर्डी आणि मास्टर्स केलं AISSMH कॉलेजला. तर त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली आणि या फील्डमध्ये यायचा विषय असा की फॅमिली बॅकग्राऊंडच सिव्हिल असल्यामुळे की इथे एक आवड निर्माण झाली की आपण याच्यामध्ये करू शकतो. एक फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे हेच कंटिन्यू करावं असंही काही आपल्या एज्युकेशन मध्ये असताना काही टीचरचा सपोर्ट असतो आपल्याला एक की त्यांनी आम्हाला कळवलं की तू इथे करू शकतोस. तर ते एक पॉइंट ऑफ व्ह्यू कन्सिडर करून आणि घरच्यांचंही म्हणणं असल्यामुळे आपण एक थोडं इकडे कंटिन्युटी केली. व्हेरी गुड. त्याच्यानंतर खरं तर प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात एक वेगळा स्ट्रगल सुरू होतो. ते म्हणजे शिक्षण तर पूर्ण होतं पण त्याच्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळणं. बऱ्याचदा असं होतं की अनुभव नसल्यामुळे पहिला प्रोजेक्ट मिळत नाही आणि पहिला प्रोजेक्ट मिळत नाही म्हणून अनुभव नाही, अशी पण एक कंडिशन असते. तर तो स्ट्रगलिंगचा पिरियड कसा होता? तुम्ही प्रॅक्टिस सर्व्हिस कुठं केलीत आणि पहिला वैयक्तिकरित्या केलेल्या प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? पहिला प्रोजेक्ट म्हटलं तर तो एक नॉर्मल रेसिडेन्शियलच प्रोजेक्ट होता माझ्यासाठी. पण जसं AISSMH मधून पास आउट झालो तर ऑलरेडी एका स्ट्रक्चर कन्सल्टन्सीमध्ये इंटर्न असल्यामुळे त्याला एक्सपिरियन्सची तर मला काही डाऊट नव्हता. पण गावात आल्यानंतर तर मला असा डाऊट आला की नॉर्मली जो प्रश्न तुमचा आता आहे तो बरोबर आहे की पहिला प्रोजेक्ट मिळणं अवघड असतं, पण मिळाल्यानंतर तुम्ही त्याचं एक्झिक्युशन कसं करतात, तुमच्या नॉलेजची क्वालिटी जर समोरच्याला असेल तर तुम्हाला पहिला प्रोजेक्ट मिळणं अवघड नाही आणि त्या एक्झिक्युशन नुसारच तुम्हाला पुढच्या प्रोजेक्टचं आणि नॉलेजची कॅपेबिलिटी असली तर मग पुढे काही अवघड सोबत जातं. ठीक आहे. दुसरं या क्षेत्रातल्या आता काही प्रश्नांकडे या. तुम्ही चाळीसगाव किंवा जळगाव या सगळ्या भागात काम करताय. इथे तुम्हाला बऱ्याच असं जाणवलं असेल की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा लोकांना जर कुठली महत्वाची जबाबदारी दिली तर बऱ्याचदा दुर्घटना सुद्धा होऊ शकते. तर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता साईटवर? ऍक्च्युअली विषय कसा असतो, आपण जेव्हा डिझाईन आम्ही प्रोव्हाइड करतो स्ट्रक्चर डिझाईन, तर समोरच्याला पहिले माझी पद्धत अशी आहे की मी पहिले समोरच्याला बोलावून घेतो. बाबा हे तुला दिलेलं आहे तर याच्यामध्ये तुला काही अडचण काही समजत नाही ते मला विचार. नाही विचारलं तर ऍटलिस्ट अवेलेबिलिटी नसली तर आपण साईटचे फोटो मागवतो. पण आम्ही मॅक्सिमम चान्सेस असे टाळतो की दुर्घटना होऊ नये की चुका होऊ नयेत. म्हणजे त्याच्याने काय होतं की प्रोजेक्टची कॉस्टिंग वगैरे पण इफेक्ट पडतो त्याच्यामुळे. आणि दुर्घटना काही झालीच तर झाल्यानंतर त्याचे रेमेडीज वगैरे ते दुर्घटनेवर डिपेंड करते की काय झाले. बरोबर. अशी मेजर डिस्ट्रॅक्शन तर आम्ही होऊ देत नाही शक्यतो. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय तर त्याच्यात बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये थोडं बसवून द्या. आणि अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. तर क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? ह्या दोन्हींचा समतोल हा आपल्याला मटेरियलची प्रॉपर चॉईस, तुमचं प्रॉपर डिझायनिंग आणि एक्झिक्युशन. सगळ्यात जास्त मटेरियल तर नॉर्मली मटेरियल देत सगळ्यांना प्रोव्हाइड करणार, ते मार्केट रेटनुसार आपल्याला मटेरियल सगळीकडे एक नॉर्मल फरक पडतो. पण सगळ्यात जास्त मटेरियलची जे बिल्डिंग कॉस्ट जाते ही लेबरमुळे. प्रॉपर लेबर मॅनेजमेंट असलं तर ऑटोमॅटिकली बिल्डिंगची कॉस्ट पण सेव्ह होते. मटेरियल जास्त यूज करून स्ट्रेंथ वाढते असंही नाहीये की मटेरियल लिमिटेड पण वापरलं गेलं तिथे कॉस्ट सेव्ह होते. ऑटोमॅटिकली या 2-3 गोष्टींचा समतोल किंवा मॅनेजमेंट ठेवलं तर ऑटोमॅटिक प्रोजेक्ट कॉस्ट कमी होते. दुसरं गव्हर्नमेंटचे पण तुम्ही बरेच प्रोजेक्ट केले तर त्यातले काही महत्वाचे प्रकल्प सांगताय? ते गव्हर्नमेंटचे म्हणजे माझे सगळे जास्त RCC डिझाईनच गेलेले आहेत की जेणेकरून माझे ते फक्त मी RCC डिझाईन प्रोव्हाइड केले. त्याच्यात त्यांचे गव्हर्नमेंट म्हणजे पंचायतचे ऑफिसेस वगैरे गेले, हे जास्त माझ्याकडे डिझाईन चालू आहे. किंवा काही कमर्शियल हॉल्स आहेत किंवा काही कम्युनिटी सेक्शन्स आहेत त्यांचे, तर त्याचे डिझाईन गेलेले. चॅलेंजिंग त्याच्यामध्ये डिझाईन म्हणजे मॅक्सिमम स्पॅनला जे स्टील यूज करतो त्याच्यामध्ये आपण डिझाईन कसं करतो, एक्झिक्युशन कसं करतो, ह्या गोष्टींचा आम्ही जास्त विचार करतो. ओके. आता यापेक्षा थोडा वेगळा प्रश्न आहे, ते म्हणजे तुम्ही इथले मूळचे आहात, पुण्यात पण तुम्ही शिक्षण बऱ्यापैकी घेतलं, आता इथं काम करताय. जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता खरं तर काम करण्याची गरज आहे जर जळगाव जिल्ह्याचा
संपूर्ण आपल्याला सर्वांगीण विकास बघायचा असेल तर? सर्वांगीण विकास बघितला गेला तर आपल्याला सगळ्यात पहिले माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारलं पाहिजे. बरोबर. पब्लिक ट्रान्सपोर्ट नुसार तुमच्या त्याच्यामध्ये मग रोड, त्याच्यामध्ये तुमचे बिल्डिंग्स वगैरे झालं तर आता म्हणजे लोकांना जर ट्रान्सपोर्ट वाढलं तर ऑटोमॅटिक ट्रान्सपोर्टेशन वाढलं की तुमचे बिझनेसही वाढतात सोबत. लगेच त्याचे बरोबर. मॉल्स वगैरे डिझाईन होतात. त्या बाकीच्या ट्रान्सपोर्टेशन वाढलं की या गोष्टी वाढल्या की ऑटोमॅटिक गावाची डेव्हलपमेंट होते. आता आमचे बरेचसे जे आपले लोकल पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी आता या गोष्टीवर बराच विचार केलेला आहे आणि गावाची परिस्थिती जी आहे, मी जेव्हा गावात आलो त्यावेळेची परिस्थिती नाही, आजचं जे गाव बघतो याच्यातून फार डेव्हलपमेंट आता दिसते. हे त्याच्यात डिपेंड करतं. आता इंजिनियरचा एक असा रोल असतो की त्यांनी मिनिमम बजेटमध्ये, मिनिमम जागेमध्ये तुम्ही त्याचं युटिलायझेशन, त्याला कसं ब्युटिफिकेशन, त्याची स्ट्रेंथ आणि त्याचं कॅपेबिलिटी कशी डिझाईन करतो, हे आपला त्याचा रोल असतो त्याच्यामध्ये. आणि तो बखूबी आता प्रत्येक जे आता पॉलिटिशियन्स आहेत किंवा प्रत्येक इंजिनियर आहे हा प्रत्येक त्या पॉईंट ऑफ व्ह्यूवर काम करतच असतो. बरोबर आहे. मग तुम्ही जसं म्हणला रोड इन्फ्रास्ट्रक्चर हे जर महत्वाचे काही मुद्दे मानले तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत अजून जेणेकरून या थोड्या प्रकल्पांना गती मिळेल? प्रकल्पाला गती मिळण्यासाठी फक्त असतं की बजेट, त्यांचं बजेट झालं आणि दुसरं आहे की लगेच परमिशन देणं प्रोजेक्टला, की कुठल्याही आपल्याला लोकल पॉलिटिशियनने समजा सपोज तिथे मंजुरी मागण्यात गेली तर त्याला अडथळा न येता प्रत्येक डिपार्टमेंटने त्यांना दिली पाहिजे. आता बरेचसे रोड इथून जळगाव जाताना जे आहेत की बरेच काही फॉरेस्ट डिपार्टमेंट, काही ते लोकांनी लिटिगेशन आणलेले आहेत याच्यामुळे पेंडिंग पडले, तर ते क्लिअरन्स लवकर झाले म्हणजे डेव्हलपमेंट लवकर होणार. हे क्लिअरन्स लवकर दिले पाहिजेत. लोकांनी जे अडथळे जे आणलेले आहेत त्या आणल्या नाही पाहिजेत, म्हणजे ऑटोमॅटिक डेव्हलपमेंट वाढते. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये ज्याप्रमाणे सिमेंट महत्वाचं आहे तेवढं स्टील महत्वाचं आहे. तर स्टील सिलेक्ट करताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की एखादं स्टील चांगलं आहे आणि वापरू आपण? मी तरी जसं स्टील सजेशन देतो तर माझा पहिला पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की टेस्टिंग रिपोर्ट, की प्रत्येक बॅच जो स्टीलचा निघतो कंपनीतून, आपलं प्रत्येक स्टील जे तयार होतं त्याच्यामध्ये ठीक आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे, कधी कधी काही डिफेक्ट होतात, कधी नाही होतात, शक्यतो तो कोणी होऊच देत नाही. पण ते आल्यानंतर त्या बॅचचा टेस्टिंग रिपोर्ट आल्यानंतर त्या टेस्टिंग रिपोर्ट नुसार ते प्रॉपर पॅरामीटर्सला मीट करते का, हे झाल्यानंतर आम्ही ते सजेशन करतो की नाही तुम्ही हे स्टील वापरा. आणि ऑब्व्हियसली जे तुम्ही नॉर्मली IS कोर्स वगैरे त्यांनी स्पेसिफिकेशन जे दिलेले आहेत त्याच्यानुसार स्टील बाहेर पडतात, त्याच्यामुळे डाऊट घेण्यासारखं काहीच नाही. पण बेटरमेंट काय असतं की कुठलं स्टील काही त्याचे नवीन काही इंट्रोड्यूस करते ते जे टेक्नॉलॉजीला, म्हणजे आता जसं आपल्याकडे 500, 550D, 500D ह्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत याच्याने काय होतं की सेम क्वांटिटीमध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्ट्रेंथ मिळते. त्याच्यामुळे काय होतं की गव्हर्नमेंटचा जो आता एन्व्हायरमेंटल जो डिस्ट्रक्शन आहे ते पण कमी होतं. सेम साईज मध्ये, सेम याच्यामध्ये मॅक्सिमम स्ट्रेंथ मिळणं ही आजची गरज आहे. बरोबर. तर त्याच्या स्टीलचा रोल फार मोठा आहे. बरोबर. सेम साईज, रेट कॉस्टिंग तो नॉर्मली वाढणारच, कारण एक्स्ट्रा पॅरामीटर्स जे दिलेले आहेत, एक्स्ट्रा पॅरामीटर्स दिल्यामुळे तुम्हाला त्याची कॉस्टिंग तर मोजावंच लागणार आहे. तर त्याच्यामुळे ते ह्या गोष्टी आपण पॉईंट ऑफ व्ह्यू धरतो आम्ही असा की पहिले स्टील का घेतलं जातं की त्याच्याने स्ट्रेंथ वाढते, त्याच्याने लोड वाढतो, कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि हे आता मिनिमम साईज मध्ये मॅक्सिमम स्ट्रेंथ हे आपल्याला गरज आहे. म्हणून स्टीलचे रिपोर्ट बघितल्यानंतरच आम्ही सजेशन देतो. बरं. आणि आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? आयकॉन स्टील आमचे 2-3 गव्हर्नमेंट प्रोजेक्टला आमच्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सजेशन दिले, त्यांनी ते बखूबी वापरलेलं आहे जागेवर. त्याच्यात आम्ही ते एंट्री दिलेल्या आहेत, आपण आयकॉन स्टीलच्या मागे एंट्री आलेल्या होत्या त्याच्यामध्ये दिलेले आहे. एक सभा मंडप वगैरेला वापरले अकॉर्डिंग टू साईट, तिथे साईट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर यांनी सगळे एक्झिक्युशन केलेलं आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येतात, तुमचे मित्र येतात, त्यांना तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी काय सल्ला द्याल? या क्षेत्रात येण्यापूर्वी एक प्रॉपर तुमचं डिझायनिंग असलं पाहिजे, एक प्रॉपर गाईडलाईन असली पाहिजे, एक प्रॉपर आपली मेथड असली पाहिजे की समोरच्याला कसं आहे, प्रत्येकाची एक पद्धत वेगवेगळी असते. तुमची पद्धत समोरच्याला प्रॉपर समजून देणं आणि त्याच्यानुसार एक्झिक्युशन करणं हे प्रॉपर गरजेचं आहे. कारण आता प्रत्येकाचा एक डिफर असतो, पॅटर्न असतो प्रत्येकाचा, की तुम्ही तोच फॉलो केला पाहिजे असंही काही नाहीये आणि तुम्ही तुमचा नवीन इंट्रोड्यूस केला तर असं काही नाही. तुम्ही व्हॉट एव्हर तुम्ही पॅटर्न त्याला डिझाईन करताय पण तो तुम्हाला समजून देणं गरजेचं आहे. तुम्ही काय दिलंय एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. सो हे होते इंजिनियर चेतन भाटीवालजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे घरी प्रत्येकाची गरज आहे, पण घरातली प्रत्येकाची गरज ही वेगवेगळी आहे. त्यामुळे ती तुम्ही ओळखा, त्यांच्या गरजेनुसार पुरवठा करा. या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. या क्षेत्रामध्ये खूप मोठा स्कोप आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.